टाटा स्पेसिओचं इंजिन जोडायचं चालू आहे. जरा लेट आहे, 7-8 दिवस पाऊस खूप होता, त्यामुळं काम लवकर होत नव्हतं. हा हेड सरफेस करून आला आहे. हा ब्लॉक आहे. 4 पिस्टन स्लीव नवीन मारून आता ऑइल कूलर स्वच्छ करून आसिफभाई बसवत आहेत आणि प्रत्येक पार्ट असा सर्व्हिसिंगवरती स्वच्छ करून क्लीन करून बसवला जातो आहे. इंजिन टायमिंग ही नक्की दाखवणार आहे. हा पंप रॉकर, आता हे चेंबर बसवायची तयारी आहे. ऑइल प्लेटी बसवणार आहे आत्ता. आणि इकडे इकराम साहेब आमचे पार्ट धुत आहेत आणि हुजेफभाई पार्ट सर्व्हिस करत आहेत आणि बाहेर बोलेरोचंही काम चालू आहे. आज शक्यतो पेटी करायचा विचार आहे. मंगळवारी चढवून चालू करणार गाडी, 8 तास चालू ठेवणार आहे आणि मग 8 तासात ऑब्झर्वेशनवर कळेल की काय गाडी गरम होते का, ऑइल लीक होतं का, त्यानंतर गाडी डिलिव्हरी दिली जाईल. चला सोबत राहा. इंजिन किती असेंबल होतं आहे आज आणि टायमिंग काय आहे त्याचं नक्की पाहूया. आणि शिकलात तर नक्कीच फायदा होतो, मग ते ज्ञान कुठलंही असू दे. आजकालच्या मुलांना काय वाटतं की काम शिकायला आलं की लगेच आम्हाला काम हातात द्यावं, म्हणजे आम्ही लगेच पाळणा घेऊन गाडीच्या खाली झोपलं की त्याची फिलिंग फार वेगळी असते, म्हणजे मेकॅनिक झालं. खरं पद्धत बरोबर अशी आहे की पार्ट धुताना जेवढं माणूस शिकतो तेवढं तो काम करताना शिकत नाही. कुठला पार्ट धुतो आहे, त्या पार्टचं नाव काय आहे, ते पार्ट काय काम करतं, त्या पार्टनं काम करायचं बंद केलं तर इंजिनसोबत काय होतं आहे हे त्याच्यामुळे कळतं. इंजिन जोडतो आहे आता. बाकी खालचा चेंबर झाला, ऑइल पंप झाला. आता टायमिंग पण बघूया आणि आता हेड टाकायचं आहे. मग त्याच्या पुढं आपण इंजिन असेंबल करू. अरबाज भाई शिकतोयस ना काम? हां, पार्ट धुतानाच माणूस चांगला शिकतो, फक्त डोक्याचा वापर माणसानं केला पाहिजे. ऑइल लावायचं कारण काय? गॅस्केट प्रेस व्हायला. गॅस्केट प्रेस होण्यासाठी समजा बोल्ट टाईट झाल्यानंतर जरासा ड्राय शिल्लक राहिला तर तिथून एअर पास होऊ शकतो. आता हे टॉप इथं लिहिलेलं असते आणि गॅस्केटचं काम काय असते अरबाज? इकडे जवळ आहे. गॅस्केट का महत्त्वाचं असते? हे ऑइल आणि हे पाणी सेपरेट व्हावं ब्लॉकच्या आतून. आलं लक्षात? ज्या वेळेला पाणी लिकेज होतं, इंजिन जास्त गरम होतं, हे गॅस्केट जळतं आणि झालं की मग इथून पाणी आत उतरतं आणि तिकडून ऑइलही पाण्यामध्ये उतरतं. आलं लक्षात? म्हणजे ह्याचा अर्थ काय? हेड गॅस्केट गेलं. ठीक आहे. आता हेड टाकायचं आपण आणि हेड टाकून चांगला टॉर्क देऊन टाईट करायचं असते हेडला, कारण जराही एकही बोल्ट जर लूज राहिला तर हेड गॅस्केट जाण्याची शक्यता असते. आणि जेव्हा ही हवा कंप्रेस करणारी ह्या गॅस्केटमधून लीक करून पाण्यात जाते त्यावेळेला रेडिएटरमधून पाणी बाहेर फेकतं. आलं लक्षात? ठीक आहे. चला हेड असेंब्ली इन्स्टॉल होते आता. आसिफभाई आणि अरबाजभाई दोघं. चला जाऊया आता हेड असेंब्ली टाकूया ह्याच्यावरती, म्हणजे आपलं 90% काम संपलं आणि 10% बाकी सगळे एक्स्ट्रा ॲक्सेसरीज येतात. तो डॉल बघ रे, डॉल तिथं बरोबर लाव. हां, आणि गॅस्केट हेड टाकताना हेड इकडं तिकडं सरकला नाही पाहिजे. सरकला तर गॅस्केट डॅमेज, अरबाज गॅस्केट डॅमेज होऊ शकतं. म्हणून परफेक्ट ठेवायचा असतो आणि एकदा ठेवला की इकडे तिकडे जास्त सरकवायचा नाही. त्याला डॉल त्यासाठीच दिलेले असतात. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. आता हे कंप्लीट करू, मंगळवारीवरती चढवू आणि मग चालू केल्यानंतर तुम्हाला अनेक व्लॉग दाखवेन आणि मग तुमच्या लक्षात येईल की इंजिन कसं चालू झालं आणि किती कष्ट असतं ह्याला.